निर्भीड पत्रकारिता, अचूक माहिती, जनतेच्या विश्वासाची आमची जबाबदारी। टॉप न्यूज पुणे, टॉप न्यूज पुणे, सत्याची साथ, विश्वासाची बात। तर हा माझ्यासोबत अन्याय आहे, कारण मी महानगरपालिकेचा एक सदस्य आहे। पण काही नेते जे पदाने मोठे पण मनाने लहान आहेत, ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा निधी, कारण त्यांनी कधी विकास कामं केलेलीच नाही, त्यामुळे विकास निधी काय असतो, विकास निधी हा कुठल्या व्यक्तीशी संबंधित नसतो, तर त्या भागातील नागरिकांची असतो। आणि माझ्या प्रभागातील नागरिकांनी सुद्धा यांना दोनदा मतदान केले, दोनदा निवडून दिले, पण अशा परिस्थितीमध्ये स्वतः एक सुद्धा टॉयलेट माझ्या प्रभागात बांधलं नाहीये मतदारसंघामध्ये। पण त्या नेत्यांनी, माननीय चंद्रकांतदादा पाटील असतील, त्यांच्या आदेशाप्रमाणे आज सभागृहामध्ये माझा जो विकास निधी आहे, जो माझ्या प्रभागामध्ये मी विकास करणार होतो, मैदान बनवणार होतो, रस्ते बनवणार होतो, गार्डन बनवणार होतो, टॉयलेट बनवणार होतो, हा सर्व निधी शून्य करण्यात आलेला आहे। किती होतं? साधारण 15 कोटीच्या आसपास हा निधी होता। आणि तो बजेटमध्ये त्या ठिकाणी आज अन्यायकारक चुकीच्या पद्धतीने त्यांनी आज या ठिकाणी सभागृहामध्ये आणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर, केवळ माझ्यावर नाही तर माझ्या बाणेरवाडी, पाषाण, सुत्रवाडी, सोमेश्वरवाडी, म्हाळुंगे या भागातील विकास कामांना खोडा घातलेला आहे। 100%, कारण ज्या दिवशी माझा हा ठराव स्थायी समिती, मान्य स्थायी समिती पुढे होता की कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये काही चुकीची कामं झालेली आहेत, कमीचे काम असून जास्तीचे बिल त्या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे, याबाबत तुम्ही मान्य आयुक्तांनी किंवा प्रशासनाने याची चौकशी करावी असा ठराव मी त्या ठिकाणी दिला होता। त्याच्यामध्ये मी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं, पण तरी सुद्धा हा भ्रष्टाचार कोणी केलेला आहे ते सिद्ध झालं आणि त्याच दिवशी तो ठराव नामंजूर केला आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं त्या ठिकाणी बजेट शून्य करण्याचा प्रयत्न केला। पण हे पुणेकर बघत आहे आणि याचं येणाऱ्या काळामध्ये उत्तर पुणेकर निश्चितपणे देतील। हे आता शेवटी महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ बिमाले यांना निश्चितपणे चंद्रकांत दादांचा दबाव होता, त्यामुळे त्यांनी हा ठराव चुकीच्या पद्धतीने आणून त्या ठिकाणी माझ्यासारख्या नगरसेवकाचं बजेट शून्य केलेलं आहे। त्याच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे, जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड, संपर्क क्रमांक 80 80 17 80 77। पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहेत, इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा। टॉप न्यूज पुणे।